तर नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश भांगर आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्लासिकल ट्युटोरियल्स. तर आपण नुकताच भाग नंबर 4 आपण बघितला मागे, आणि त्यामध्ये आपण सुरुवातीचे काही बेसिक अलंकार बघितले. आपण आता पुढचे अलंकार बघणार आहोत. तर मी पहिले बोलून दाखवतो आणि नंतर मग आपण ते हार्मोनियमवर वाजूया, ठीक आहे? सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा सा नि ध नि ध प ध प म प म ग रे सा. हे म्हणजे एका मात्र्यामध्ये 3 मात्रा आहेत. या जातीला तिसऱ्या जाती असं सुद्धा म्हणतात. आणि त्यानंतर आपण पुढे चतुस्र जाती बघूया. सा रे ग म प ग म प ध म प ध नि सा सा नि ध प म ध प म ग रे सा. ठीक आहे. तर आपण हे आता 2 टाईपचे अलंकार आपण बघितले. आता ते आपण पेटीवर वाजूया, ठीक आहे? सा नि ध नि ध प ध प म प म ग रे सा. आता चतुस्र जाती. सा रे ग म प ग म प ध नि सा सा नि ध प म ध प म ग रे सा. याच सोबत तुम्ही अल्टरनेट असे अलंकार तुम्ही ट्राय करू शकता. म्हणजे जसे की सा घेतला तुम्ही आणि त्याच्यानंतर पुढचे एक स्वर सोडायचा, 2 स्वर सोडायचे आणि तिसरा स्वर वाजवायचा. म्हणजे सा म रे प ग ध म नि प सा सा प नि म ध ग प रे सा. अशा प्रकारे तुम्ही अलंकार स्वतः तयार पण करू शकता आणि स्वतः तयार करून त्याची ही पेटीवर प्रॅक्टिस करा, ठीक आहे? जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून स्वर तुमच्या एकदम डोक्यात फिट होऊन जाते. चला, तर आजच्या ट्युटोरियल पुरती एवढंच. भेटूया पुढच्या लेसन मध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.